बाबावर का बरं लेकरांची कोहाड आणि बाबांची बाबा का रडतात भाऊ? बाबाकडे जाऊन पाहू बरं. हो भाऊ पाहू चला. काय झालं बाबा? काय झालं बाबा तुम्हाला? मी जास्त किंवा जगू शकत नाही. असे का बोलत आहा बाबा तुम्ही? माझ्या आयुष्याची चाऊल लागली. नाही नाही बाबा, आम्हाला तुम्हीच पाहिजे. पिंकी आणि आईला तुम्हीच सांभाळा. नाही बाबा, आम्हाला तुम्हीच पाहिजे. मंचगावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना मी जास्त विनंती दिवस करते. जगू शकत नाही. नाही बाबा, आम्हाला तुम्हीच पाहिजे. काय झालं बाबा? काय झालं बाबा तुम्हाला? मंचगावर येऊन आपले काय स्थान झालं? ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे सौ रत्नमाला ताई, इरपते ताई, माझी सदस्य ह्या सुद्धा मंचगावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. राजश्री राम, मला वाटते बाबाची तब्येत आता काही जास्तच खराब होती तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. म्हणून भाऊ, बाबाला आपल्याला वाटतं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. चला बरं घेऊन जाऊ. बाबाची खूप तब्येत हालावली म्हणून बाबाला तावडे हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं सेवक बंधूंनो. कारण बाबा हे चिंता करत होते आणि त्यांचे डॉक्टर, आयुष्य मेरे बाबा को संपल्याचं चेक करो माहित बरं. झालं. माझ्या शेवकाचे गाव बाबा म्हणजे माझ्या शेवकाचे गाव बाबा. आणि बाबा शेवकांच्याच बाऱ्यात सोचत होते. त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी नव्हती पण शेवकांची खूप काळजी होती. सेवक बंधूंनो बघा, अग्नीच्या क्षणापर्यंत सुद्धा बाबा शेवकांच्याच बाऱ्यात सोचू लागले. अरे हे काय झालं? आपल्या हॉस्पिटलची लाईट कशी काय गेली? हे काय झालं डॉक्टर? तुमच्या हॉस्पिटलची लाईन कशी काय गेली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये जनरेटरची सुविधा नाही काय? माहिती नाही डॉक्टर, आमच्या हॉस्पिटलची लाईट कशी काय गेली तर मालूम नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये जनरेटरची सुविधा आहे पण माहिती नाही कशी काय लाईट गेली. बाबा हॉस्पिटल मध्ये चेक करायला गेल्याबरोबर लागेल. तिची ठीक लाईट आहे. जाते आणि बाबाचा तिथे इलाज होत नाही. सेवक बंधूंनो बघा, खूप वेळ वाट पाहिली जाते पण लाईट येत नाही म्हणून बाबाला घरी निवासस्थानात आणण्यात येते. तुमच्या हॉस्पिटलची लाईन आतापर्यंत आली का बरं नाही? माहिती नाही का बरं नाही आली तर आजपर्यंत असं कधीच नाही झालं. माहिती नाही आज नाही आली. ठीक आहे, मला तुमच्या हॉस्पिटलवर आणि डॉक्टर साहेबांवर काही भरोसा नाही म्हणून मी माझ्या बाबाला घरी येऊन जातो. हो ठीक आहे. ठीक आहे, डिस्चार्ज पेपर. चला बाबाला घरी येऊन जाऊ. बाबाला निवासस्थानी वापस आणण्यात आलेलं आहे. सेवक बंधूंनो आई, मी बाबाला घरी घेऊन आलो कारण इच्छा हॉस्पिटल मधली आतापर्यंत लाईन आलेली नाही आहे. मग काय करायचं बेटा? आता बाबाला कुठे न्यायचं? मला वाटते बाबाला अमेरिकेच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल. ठीक आहे बेटा, चल आपण अमेरिकेला जायची तयारी करू लवकरात लवकर. कर तयारी लवकर लवकर. बाबाचा इलाज तावडे हॉस्पिटल मध्ये झाला नाही आणि त्यानंतर कालांतराने बाबाची खूप तब्येत हालावत होती झाली काय आणि ते? बाबा ठीक आहे शेवकांच्याच बेटा, बाऱ्यात चल, सोचत चल बरं, आपण होते, लवकर चिंता लवकर करत जाऊ. होते म्हणून बाबाला अमेरिकेला नेण्यात आलं. अमेरिकेमध्ये बाबाला आणण्यात आलेलं आहे बघा. बाबा कसं वाटते तुम्हाला? ठीक आहे बाबा, पाणी. आई, मला वाटते बाबाची तब्येत आता काही जास्तच खराब होते तर हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल. हो बेटा, तू बाबाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी थोड्या वेळाने हॉस्पिटलला येते. ठीक आहे ठीक आहे, चला बाबाला हॉस्पिटल. बाबाला हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं अमेरिकेमध्ये
आणि बाबाची खूप तब्येत बिघडलेली होती सेवक बंधूंनो. डॉक्टर डॉक्टर मेरे पापा को चेक करो बरं. बाबा हनुमानजी माझ्या शेवकाचे गाव आहे. 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 बाबा हनुमानजी माझ्या शेवकाचे गाव. बाबा हनुमानजी माझ्या शेवकाचे गाव आहे. बाबा हनुमानजी माझ्या शेवकाचे गाव आहे. बाबा हनुमानजी डॉक्टर मनु इधर आइए. माझ्या शेवकाचे गाव. आपके पापा की तबीयत तो अभी हम चेक कर रहे हैं. ये मेडिसिन लिख के दे रहे हो, ये लेके आओ. माझ्या शेवकाचे गाव आहे. नर्स आप सलाइन लगाइए. डॉक्टर सलाइन. माझ्या शेवकाचे गाव. माझ्या शेवकाचे गाव. माझ्या शेवकाचे गाव. बाबा हनुमानजी माझ्या शेवकाचे गाव आहे. बाबा हनुमानजी बाबाचा हॉस्पिटलमध्ये अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये इलाज चालू होता. बाबा हनुमानजी पण बाबाची काही प्रकृती ठीक होत नव्हती. तिथेच बाबा, आई तुम्हाला बाबाला कसं भेटायला वाटतं गेले. बाबा? माझ्या शेवकाचे गाव आहे. बाबा असं कसं बोलता तुम्ही? मला अर्ध्यावर सोडून नाही जाऊ शकत माझ्या बाबा तुम्ही. शेवकाचे गाव आहे. बाबा अरे भगवान बाबा हनुमानजी, माझ्या परमेश्वराची तब्येत खूप बिघडली आहे आणि तब्येतीत सुद्धा ते माझ्या शेवकाचं काय होईल हाच विचार करत आहेत परमेश्वरा. त्यांच्या तब्येतीला सुधारणा द्या परमेश्वरा, कारण कोण कोणासाठी मागणार परमेश्वरा. बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी माझ्या शेवकाचे गाव आहे.